पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। आपणची होवोनी ब्रह्म सारिजे कृत्याकृत्यांचे काम मग कीजे का निसीम सेवा जयाची। 73व्या श्लोकामधल्या हा 1571वी ओवी, ही ओवी 1571वी। ऐक्य झाल्यानंतर जे ब्रह्मरूपत्व येतं त्या संबंधी चाललेले वर्णन आणि त्याच दाखवणाऱ्या ह्या सगळ्या ओव्या आहेत। जसं ब्रह्मरूपता प्राप्त झाल्यावर आता काही राहिलं नाही, कोणतं कर्म करायचं आहे, कोणती कर्मप्रवृत्ती, कोणत्या कर्मप्रवृत्तीसाठी आणखीन काय काय विचार करावा लागेल, कोणतंच नाही। म्हणजे मग इतर कामं तर नाहीतच, पण ब्रह्मप्राप्तीचं साधन करायचं सुद्धा कारण राहिलं नाही। साधन ज्याच्यासाठी करायचं होतं ते मिळालं ना। आता ते एकरूपतेत झाल्यामुळं साधक साध्यन साधन एकच झालेलं आहे। आता दुसरं काही करायचं राहिलेलं नाही। गंगा सिंधू सेवू गेली, पावताची समुद्र झाली, तेवी भक्ता सेल दिदली निजपदाची। जसं गंगेनी समुद्राला मिळण्याकरता जेवढी काय उगमापासून धाव होती ती सगळी काही घेत 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 एकदा समुद्राला येऊन मिळली की समुद्र रूप झाली। आता गंगा म्हणून नाही, गंगा ही समुद्रच झाली। तसा हा भक्त जो आहे, ह्या भक्ताला भगवंतानी आपल्या ठिकाणी इतकं एकरूप करून घेतलं की स्वतःचं जे पद आहे तेच त्याला देऊन टाकलेलं आहे। तो तू माझा निरुपचारू, श्रीकृष्णा सेव्य सद्गुरू, मा ब्रह्मतेचा उपकारो हाचे कामानी। तेव्हा हे सगळं करण्याकरता भगवंत हे श्रीगुरू आहेत आणि श्रीगुरूच्या सगळ्या ह्या गोष्टी साधनेतल्या परिपूर्ण करत करत कोणता कोणता प्रतिबंध होता तो दूर करून प्रत्येक वेळेला कोणत्या प्रकारची जी काही अडचण असेल ती दूर करून आता जर काय असेल तर बुद्धीतला भेद काढून टाकला आणि ही बुद्धी इतकी शुद्ध झाली की त्यामुळं ब्रह्मप्राप्ती झाली। आता जर ब्रह्मप्राप्त झाल्यानंतर सद्गुरूचे जे उपकार आहेत हे उपकार म्हणजे जे जागा होती तिथंच जाऊन पोचला, आता उपकार काय मानायचे। प्राप्ताचीच प्राप्ती झाली, प्राप्त होतं पण तेच कुठे गेले माहीत नव्हतं, तेच आता मिळालेलं आहे। जे मज तुम्हा आड होते भेदाचे कवाड, ते फेडून केले गोड सेवा सुख। वास्तविक पाहता ज्या ब्रह्माशी मी एकरूप झालो ते ब्रह्मन सद्गुरू वेगळे नाहीत ना, एकच आहेत। त्या आत्तापर्यंत काय होतं की हे दोन गोष्टी जाग्याला होत्या, एक सद्गुरू स्वरूप आणि दुसरं शिष्य। हे दोघंही आता काय आहे की असा जो भेद होता तो साधन होईपर्यंत, तो साधनातलं एकदा साध्य प्राप्त झालं की मधलं जे काही भेदाचं कवाड होतं ते सगळं निघून गेलं आणि एकरूपतेचं जे काही सुख होतं ते सुख प्राप्त झालं। तरी आता तुझी आज्ञा सकळ देवादी देवराज्ञा, करीन देई अनुज्ञा भलते विषयी। आता एकंदरीत काय आहे की अंतःकरण एक झालं, अंतःकरणात ब्रह्मस्वरूपता झाली, पण शरीर म्हणून अर्जुन आहे ना अजून। तेव्हा माझ्या शरीराच्या दृष्टीनं मला जे काही तू सांगशील म्हणजे तू मला सगळ्या देवादी देव आहेस, माझा सद्गुरू आहेस, तेव्हा तुझे जे शब्द आहेत ते मला मान्य आहेत। तू जी काही आज्ञा देशील ते मी करायला तयार आहे। यया अर्जुनाचे या बोला, देवो नाचे सुखे भुलला, म्हणे विश्वफळा झाला सफळा फळ हा मज। एकंदरीत काय आहे की अर्जुनाचं हे वाक्य ऐकल्यावर भगवंताला इतका आनंद झाला आहे की त्यांना
म्हणजे आता माऊलींचं सांगितलं तर देव नाचायला लागला, कारण एवढे सगळं भगवद्गीता कोणासाठी झाली होती? अर्जुनासाठीच. मग हे सगळं विश्व निर्माण केलं की विश्वानं मला भेटायला यावं. पण हे सगळं जर काही झालं असेल तर त्याला फळ आलं. आज अर्जुन मला येऊन भेटला आणि त्यांनी मी परिपूर्ण झालो हे सांगितलं. जसं निळोबरायचा अभंग आहे की पूर्ण झाला पूर्ण झाला. आता जे काही पूर्णत्व आहे, पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ, ते पूर्णत्व त्या ठिकाणी प्राप्त झालं. तसं हे फळच मला प्राप्त करून दिलेलं आहे. उणेनी उमचला सुधा करू, देखोनी आपुला कुमरू, मर्यादा क्षीरसागरू विसरे चिना. आता जे काही चतुर्दशीला थोडंफार चंद्रातलं उणं होतं ते संपूर्ण झालं. चंद्र पूर्णत्वाला पोचला की समुद्राला वाटलं हे आपलाच मुलगा आहे. आणि मग इतकं प्रेम जागं झालं, समुद्राला भरती आली. पण एवढं जरी झालं तरी समुद्रानं आपली मर्यादा सोडली नाही. जिथपर्यंत पाणी वाढायला पाहिजे होतं तिथपर्यंतच वाढलं. ऐसे संवादाचा बहुला, लग्न दोघाचे आतुला, लागले देखोनी जाहला निर्भरो संजयो. तेव्हा एकंदरीत बाहेर कसं असतं तर लग्न जिथं होत असतं ते त्या स्थानाला बहुला म्हणतात. बाहुलं घालावं लागतं आणि त्यावर उभं राहून नवरा नवरीचं लग्न लागतं. तसं या भगवंत आणि अर्जुनाचा संवादरूपी हे लग्न ह्या बहुल्यावर झालेलं आहे. आणि हे मला ऐकायला मिळालं, यात आनंद झाला आहे तो संजयाला. तेने उचंबळलेपणे संजय धृतराष्ट्रा ते म्हणे, जी कैसे बादरायणे रक्षिलो दोघे. आता त्या ठिकाणी आनंद झाला आणि त्या आनंदात धृतराष्ट्राला संजय म्हणू लागला की पहा काय भाग्य आपलं, व्यासाने आपली योजना केली. तुम्ही असे, तुम्हाला काही दिसत नाही पण तुम्हाला जे सांगायचं आहे ते निरूपण करण्याकरता मला बसवलं. केवढं तरी अत्यंत आपल्याला काय आहे की आनंद देईल असं ऐकायला मिळालं. आजी तुमते अवधारा, नाही चर्मचक्षुही संसारा, ही ज्ञानदृष्टी व्यवहारा आणिले ती. आता एक गोष्ट आहे की तुम्हाला पहिलंच प्रपंच करण्याकरता तर दृष्टी नाहीच, म्हणजे चर्मचक्षुही नाहीत. धृतराष्ट्र काय आहे की असतानाच अंध आहे. पण ही ज्ञानदृष्टी मिळाली ना, ज्ञानदृष्टीचा व्यवहार होऊ लागला. आणि रथाची रहाटी घेईजो घोडियासाठी, तया आम्हा या गोष्टी गोचरा होती. तर वास्तविक पाहता रथ हाकायचा आहे, त्या रथावरचा सारथी म्हणून बसले, घोड्याचे सगळे काय लगाम हाताशी घेतले आणि गप्पा कोणत्या निघाल्या अध्यात्माच्या. आणि ते आज आम्हाला पाहायला मिळालं. वरी झुंजाचे निर्वाण मांडले असे दारुण, दोही हारी आपण हार पिजे जैसे. वास्तविक हे युद्धाचं स्थान आहे, रणांगण आहे. तिथं पाहायला गेलं तर इकडचं सैन्य तिकडचं सैन्य, कोणाला कोणचं शस्त्र लागतंय, कोण आरडतंय कोण ओरडतंय, किंचाळ्या चालल्यात, असं हे ठिकाण. आणि तिथं मात्र ह्या दोघांचं काय आहे की भान हरपून गेलं होतं. एवढा जिये साकडा कैसा अनुग्रह पैगाडा, जे ब्रह्मानंद उघडा भोगवित असे. आता हे विशेष आहे. इतकी जी काही असणारी स्थिती असं असूनसुद्धा या बिकट संकटात बिकट समयात अशा तऱ्हेचा अनुग्रह झाला. म्हणजे अर्जुनाला अनुग्रहाची जी स्थिती ती अत्यंत शांत रमणीय ठिकाणी झाली असं नाही, रणांगणात झाली. जिकडं तिकडं रणांगणाचे शस्त्रांचे घोड्यांचे किंकाळणं हत्तीचं चिरका इतकं सगळं असताना तिथं असा अनुग्रह झाला की ब्रह्मानंद प्राप्त झाला. या ब्रह्मानंदामध्ये तो भोग भोगू लागलेला आहे. ऐसे संजय बोलिला परी न द्रवे रुगला, चंद्रकिरणी शिवतला पाषाणू जायचा. तर संजयाला हे सगळं सांगताना अंतःकरण भरून आलं, कंठ भरून आला आहे. आणि किती आपलं भाग्य आहे असं तो सांगतो. पण धृतराष्ट्रावर काही परिणाम नाही, तो आपला शांतच. त्याला उदाहरण कसं दिलं
तर चंद्र पौर्णिमेचा चंद्र जसा जसा चांदणं बाहेर येतं तसं तसं चंद्रकांत म्हणजे सोमकांत पाजरतो. पण बाकीचे दगड तसेच राहतात. म्हणजे तसं भगवान श्रीकृष्णाचे शब्द ऐकून संजयासारख्याला पाजर फुटला आणि धृतराष्ट्र दगडासारखा तसा स्थिर राहिला. हे देखोनी तयाची दशा मग करीची ना सरिसा परी सुखे झाला पिसा बोलत असे. आता काय करायचं? हा त्रास आहे. ह्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं ज्ञानातनं प्राप्त झालेलं सुख काही नाही. पण हा मात्र सुखानं परिपूर्ण झाला आहे. त्यामुळं त्या सुखात आपलं जे काही असेल त्याच्यात त्याचं काय आहे स्थिर झाला. आणि शेवटी आता आपल्याला काम दिलं आहे याला समजून सांगायचं म्हणून बोलायचं ठरवलं. भुलविला हर्ष वेगे म्हणून धृतराष्ट्रा सांगे एरवी नव्हे तया जोगे. हे कीर जाणे. वास्तविक पाहता तर तो ह्या ब्रह्मानंदात पूर्ण बुडून गेला आहे. पण कसं तरी ह्यातनं बाहेर निघून ह्या झालेल्या हर्षाला स्थिर करून धृतराष्ट्राला सांगावं लागेल, बोलावं लागेल. म्हणून आपलं काय आहे त्या ठिकाणी पुन्हा सावधपणा धारण केला. संजय उवाच इत्यहं वासुदेवस्य पार्थस्य च महात्मनः संवादमिमम श्रौषमद्भुतं रोमहर्षणं. हे 74व्या श्लोकामध्ये म्हणतात की संजयाचं बोलणं यात आहे. संजय म्हणतो की ह्या भगवंताचं म्हणजे भगवान वासुदेवाचं आणि आता हा परिपूर्ण श्रवणातून परिपक्वतेला गेलेल्या अर्जुनाचा जो संवाद झाला त्या संवादातून या ठिकाणी जे अद्भुत रोमांचित निर्माण झालेलं आहे ते सगळं मला ऐकायला मिळालं. हे माझं भाग्य आहे. मग म्हणे पै कुरु राजा ऐसा भातृपुत्र तो तुझा बोलिला ते अधोक्षजा गोड झाले. तेव्हा एकंदरीत हे धृतराष्ट्रा तुझ्या भावाचा मुलगा तो जो काही या ठिकाणी अर्जुनाशी जे बोललेला आहे त्या बोलण्यातून त्याच्या ठिकाणी आता भगवंतानी त्याचं बोलणं सगळं ऐकून घेतलं आणि ह्या दोघांचा आता जे काही संवाद चालला होता त्याचं फळ त्यांना प्राप्त झालेलं आहे. अगा पूर्वापर सागर या नामासीच सिनार एर आघवे ते नीर एक जैसे. आता हा समुद्र तो समुद्र कितीतरी समुद्राचे नावं असतात. इकडचं आहे तिकडचं आहे. कोणता जरी असलं ते पाणीच आहे ना. सगळ्या समुद्रात पाणी ते एकच आहे. तैसा श्रीकृष्ण पार्थ ऐसे हे अंगाची पासी दिसे परी संवाद जी नसे काहीच भेदू. तेव्हा दिसायला दोघं शरीरानं वेगळे. एक भगवान श्रीकृष्ण आहे दुसरा कोण आहे अर्जुन आहे. इतकं जरी दिसत असलं तरी संवादात मात्र त्यांचा भेद निघून गेला. सगळे आता ऐक्याच्या ठिकाणी आले. पै दर्पणाहुनी चोखे दोन्ही होती सन्मुखे तेत एरी एर देखे आपण पे जैसे. आता उदाहरण असं दिलं आहे की दोन स्वच्छ आरसे एका पुढे एक जर उभा केले तर एकामध्ये प्रतिबिंब होतं की नाही इतकं ऐक्य होत असतं. तसं हे शुद्ध आरशासारखे दोघंजण दोघाच्या अंतःकरणाचं ऐक्य पण निर्माण झालेलं आहे. तैसा देवेसी पंडुसुतू आपण पे देवी देखतू पांडवेसी देखे अनंतू आपण पे पार्थी. तेव्हा दोन आरशात जसं एक आरसा एकात दुसरा आरसा दुसऱ्यात ह्यानं त्यात आपलं रूप पाहावं त्या आरशाने ह्यात आपलं रूप पाहावं तसं भगवंतानी अर्जुनाच्या ठिकाणी आपलं स्वरूप पाहावं आणि अर्जुनानं भगवंताच्या ठिकाणी आपलं स्वरूप पाहावं. देवो देव भक्ता लागी जिये विवरू देखे अंगी एरवी तियेची भागी दोन्ही देखे. तेव्हा आता दोघांच्या ठिकाणी भक्तपणातून भक्तप्रेमातून जे ऐक्य निर्माण झालेलं आहे त्या ऐक्यातून या दोघालाही असं दिसतंय एरवी भगवान श्रीकृष्ण स्वतंत्र आणि अर्जुन स्वतंत्र असे दोन वेगळे आहेतच. आणि काहीच नाही
म्हणून करीती काही दोघे एकपणे पाही नांदताती. आता काही राहिलं नाही, कारण ज्याच्यासाठी भगवंताला हे सगळं बोलायचं होतं ते अर्जुनाने आता मान्य केलं. त्याच्या ठिकाणी त्याचे परिपूर्ण बोध झाला. आता करायचं काहीच उरलं नाही. त्यामुळं दोघं ऐक्याच्या ठिकाणी नांदू लागले. आता भेदू जरी मोडे तरी प्रश्नोत्तर का घडे, ना भेदूची जरी जोडे संवाद सुख का. एकंदरीत जर आता हे भेद काढून टाकला तर प्रश्नोत्तर तर होणार नाहीतच, पण भेद असला तरी एका सुखाशिवाय दुसरा काही संवाद होणार नाही. ऐसे बोलता दुजेपणे संवादी द्वैत गिळणे, ते ऐकिले बोलणे दोघाचे मिया. अशा तऱ्हेनं बोलता बोलता दोनपणातनं ऐक्याच्या ठिकाणी यावं आणि ऐक्यात एकरूप व्हावं, असं दोघाचा संवाद मी ऐकलाय असं संजय म्हणतात. उठोनी दोन्ही आरसे ओढविली या सरसे, कोण कोणा ते पाहत असे कल्पावे पा. तर आता दोन चांगल्या प्रकारचे आरसे एकमेकापुढं उभा केल्यावर कोण कोणाला पाहतं हे लक्षात येत नाही. का दीपासन्मुख ठेविली या दीपकू, कोण कोणा आर्थिकू कोण जाणे. आता एक दिवा लावलेला आहे, दुसरा दिवा ठेवला आहे. मग ह्या दिव्याने ह्याला प्रकाशित केलं का त्या दिव्याने ह्याला प्रकाशित केलं असं म्हणता येत नाही. नाना आरकापुढे आरकू उदयलिया आणि कोण कोणे प्रकाशको प्रकाशकवण. आता काही उदाहरणं सोपी असतील, पण काही उदाहरणं अशीच माऊलीची की ते कल्पनेच्या पलीकडची. एका सूर्यापुढं दुसरा सूर्य आणला तर मग ह्या सूर्यानं त्याला ऊन दिलं का त्या सूर्याने ह्याला दिलं. ते निर्धारू जाता पुढे निर्धाराशी ठक पडे, ते दोघे झाले एवढे संवाद सरीसे. एकंदरीत हा ऐक्यपणाचा विचारच सांगता येत नाही, इतकं ह्यांच्या संवादामध्ये दोघं एकपणाला आलेले आहेत. जी मिळता दोन्ही उदके माझी लवण वारू ठाके, की तयासीच निमिखे तेची होय. आता दोन पाण्याचे ठिकाण आहेत, सरोवर म्हणा तलाव म्हणा, आणि मध्ये बांध घातला. हे पाणी ह्यात मिसळू नये ह्यात मिसळू नये. बांध घातला तो मिठाचा. आता मिठाचा बांध घातला तर दोन सरोवर थांबतील का. त्या दोघाच्या ह्याच्यामुळं मीठ विरघळून जाईल आणि दोघात ऐक्य होईल. तैसे श्रीकृष्ण अर्जुन दोन्ही संवादले ते मनी, धरिता मजही वाणी तेची होत असे. अशा तऱ्हेनं या दोघांचा संवाद, त्या दोघात ऐक्य झालं. संजय म्हणला मी तरी कुठं बाजूला आहे, माझंसुद्धा त्यांच्याच ठिकाणी जसं झालं तसं झालेलं आहे. ऐसे म्हणे ना मोठके तव हिरोनी सात्विके, आठवणेला कोणे के संजयपणाचा. आता मलासुद्धा ब्रह्मानंद झाला असं म्हणता म्हणता कंठ भरून आलेला आहे आणि सात्विक भाव जागे झाले. पुढं संजयाला मी संजय ह्याचंसुद्धा आठव राहीना. रोमांच जव फरके तव तव अंग सुरके, स्तंभ स्वेदा ते जिंके एकला कंपू. आता सगळ्या शरीरावर रोमांच उभा राहिलेले आहेत. शरीराच्या ठिकाणी जर काही असेल तर सगळं शरीर एकदा संकुचित व्हावं त्याच्याप्रमाणे संकुचित झालेलं आहे. आणि तिथं जर काही आहे तर एक केवळ स्तब्धता निर्माण झाली. सगळ्या रोमांच्या ठिकाणी त्या छिद्रातून घामाचे थेंब बाहेर येऊ लागले आणि शरीर कंपायमान झालं. अद्वयानंद परिसे दिठीर समय झाली असे, ते अश्रू नव्हती जैसे द्रवत्वची. तेव्हा दोघाच्या ठिकाणी जसं झालं तसं संजयाला झालं. आणि एक नाही म्हणजे संजयाच्या ठिकाणी मी संजयपणा हे नाहीच तिथं उरलंच नाही, इतका अद्वय झाला. आणि त्या आनंदात त्याची जी काही दृष्टी ती रसमय झाली. त्या डोळ्यातून अश्रू बाहेर येऊ लागले. आता हे जे अश्रू ते अंतःकरण द्रवित झालं हे दाखवणारे आहेत. नेणो काय न माय पोटी, काय नेणो गुंपे कंठी, वाघार्थ पडत मिठी उससांची या. तेव्हा हे जे करून देणारी माझी सद्गुरू माऊली त्यांनी इतकं मला काय प्राप्त करून दिले
आता हे बोलून दाखवावं, जसं तुमचे माझ्यावर उपकार आहेत असं म्हणावं तर तोंडातनं शब्दच बाहेर पडणार. सगळं जर काही असेल तर मिठी बसल्यासारखं आणि उसासे बाहेर येऊ लागले. किंबहुना सात्विका आठा चाचरू मांडता उमेठा संजो झालाशी सोहटा संवाद सुखाचा. अशा तऱ्हेनं या सात्विक संवादामध्ये सात्विक भाव सगळे उभा राहिले आणि त्या अष्टसात्विक भावामध्ये संजय इतका काही परिपूर्ण झाला की त्याला आता हे सगळं जसं दूध उतो आल्यावर पातेल्याच्या बाहेर यावं तसं संजयाचं झालेलं आहे. आणि तो एक प्रकारे ह्या आत्मसुखाच्या जागृतीमध्ये आत्मसुखाच्या भोगामध्ये परिपूर्ण, जसं एखाद्या मनुष्याला आनंद झाल्यावर त्याला रस्ता कळत नाही, चौक कळत नाही, माणसं कळत नाही, तो आनंदात तल्लीन असतो, तसं संजयाचं झालं. तया सुखाची ऐशी जाती जे आपणची धरी शांती मग पुढती देह स्मृती लादिली थेणे. तेव्हा सुख तर भोगू लागलाच, पण धृतराष्ट्राला पुढचं सांगायचं आहे ना, म्हणून ते सगळं शांत केलं आणि आता पुढचा संवाद करण्याकरता आपल्या देहावर तो आलेला आहे. व्यासप्रसादात् श्रुत्वा नेतद्गुह्यमहं परं योगं योगेश्वरात् कृष्णात् साक्षात् कथयतस्वरम्. आता अर्जुनाचा हा उपदेश करणारे जे योगेश्वर आहे भगवान श्रीकृष्ण, पहिल्यांदाच हा गीतेत शब्द आत्ता आला की भगवान श्रीकृष्ण कोण तर योगेश्वर आहेत. आणि हे परमगुह्य जे काही अर्जुनाला सांगितलं ते व्यासाच्या कृपेनं मला ऐकायला मिळालेलं आहे. तेव्हा बैसतेने आनंदे म्हणे जी जे उपनिषदे नेणती ते व्यासप्रसादे ऐकले मिया. आता हे जे काय ऐकलं आहे, जे संवाद ऐकला आहे, त्यातनं जो आनंद झाला आहे, त्याच्या अगोदर संजय हा अभ्यासू होता, त्याने उपनिषदाचा अभ्यास केलेला आहे. असं सांगतात की संजयाचा सुद्धा बृहस्पतीजवळ अभ्यास झाला होता, म्हणून उपनिषद काय सांगतात हे त्याला माहीत होतं. तेव्हा आत्ता सांगतात की जे जे उपनिषदात सांगितले ते सगळं आता या भगवंताच्या मुखातून बाहेर पडलं. की मी इथे बसलो आहे धृतराष्ट्रापुढं, पण बसल्या बसल्या मला हे आनंदाचा संवाद ऐकायला मिळाला. ऐकताची ते गोठी ब्रह्मत्वाची पडिली मिठी मी तू पणेशी दिठी विरोनी गेली. तेव्हा एकंदरीत हे सगळं चाललेलं होतं. हे संवाद म्हणजे एक प्रकारची गोष्टच, हे सांगायची मला, पण ते सांगता सांगता मी ब्रह्मत्वातच विलीन गेलो, ब्रह्मत्वाची मिठी पडली. मी संजय, हा धृतराष्ट्र, तिकडे चाललेला संवाद, असा मी तूपणा माझ्याजवळ काही राहिला नाही, सगळं विरून गेलं. ते आघवेची का योग जया थाया येती मार्ग तयाचे वाक्य सवंग केले मज व्यासे. तेव्हा हा योग आहे की अशा तऱ्हेचा संवाद ऐकायला मिळावा, इतकं चांगल्या प्रकारे ऐकायला मिळावं हे भाग्याशिवाय नसतं. असं भाग्य, असा योग हा व्यासकृपेनं मला आलेला आहे. अहो अर्जुनाचे निमिसे आपण पेची दुजे ऐसे नटोणी आपण या उद्देशे बोलिले जे देव. एकंदरीत निमित्त झालं अर्जुनाचं, पण जे आपल्या मनात आहे ते कोणाला तरी सांगावं असं जे भगवंताच्या ठिकाणी होत होतं ते कोणीतरी निमित्त मिळाला आणि भगवंताच्या मनातलं सगळं बाहेर आलं. ते थकी माझे श्रोत्र पाटाचे झाले जी पात्र काय वानू स्वतंत्र सामर्थ्य श्री गुरुचे. आता हे सगळं जे काही ऐकायला मिळाले ते माझे कान धन्य झाले. या सगळ्या गोष्टीचा मी योग्यतेला होतो का नाही माहीत नाही, पण आता मात्र त्या योग्यतेला मी पात्र झालो आणि मला हे जे माझ्या व्यास असलेले श्री गुरु यांच्याकडून हे सगळं मला प्राप्त मिळालं. राजन संस्मृत्य संस्मृत्य संवादमिमदद्भुतं केशवार्जुनयो पुण्यं नृष्यामि च मुहुर्मुहुः. आता त्यानंतर पुढं
या 76व्या श्लोकामध्ये सांगतात की राजा श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या अद्भुत आणि पवित्र असा जो काही संवाद होता त्याचं सतत स्मरण होऊन माझं शरीर सगळं हर्षित पुलकित झालेलं आहे. हे बोलता विस्मित होये तेणेची मोडावया ठाये रत्नी की रत्नकिळये झाकोळीत जैसे. आता ऐकता ऐकता इतकं काही तल्लीनता आली होती आणि ते त्यातनं सगळं बाहेर यायचं आहे पुन्हा बोलायला. पण जे आनंद झाला मग त्याला उदाहरण दिलं आहे की जसं रत्न एखादा असावं आणि रत्नाची चमक असते त्या चमकेने जसं रत्न झाकून टाकावं तसं माझं झालं. हिमवंताची सरोवरे चंद्रोदयी होती काश्मीरे मग सूर्यागमी माघारे द्रवत्वये. जसं काय आहे बर्फ आहे हिमालयातला आणि जसं जसं चंद्र उगवून वर येईल तसं तसं ते अधिक गोठून जातात. त्यांच्या ठिकाणी उलट काय आहे शुभ्रतेची चमक येते. पण सूर्य उगवला की वितळायला लागतात मग मात्र त्याचं पाणी पाणी व्हायला लागतं. तैसा शरीराचे स्मृती तो संवादो संजय चित्ती धरी आणि पुढती ते होय. तेव्हा अगोदरचा संवाद ऐकल्यावर हिमालयाचं जसं बर्फ व्हावा तसं माझं झालं आणि आता पुन्हा मला पुढं बोलायचं आहे हे प्रकाशित झाल्यामुळं पुन्हा त्याचं पाण्यासारखं वितळणं झालं. आता संजय स्वतःच्या स्थितीला आला आणि पुढं काय बोलायचं आहे ते बोलायला सुरुवात करायची. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव.